मी याच्या आधी काय केलं ते मला माहिती नाही, पण ही जी सुरुवात आहे ना, त्या सुरुवातीमध्येच मला पुढे पुढे प्रगती करायची, पुढे पुढे जायचे, पुढे पुढे साध्य करायचे. तर वर्तमानात जगण्यासारखं अवघड काही नाही. तू आता बँकेमध्ये ऑफिसर आहे, जेव्हा तू तुझ्या टेबलवर असतोस तेव्हा कायम वर्तमानात असतोस, बरोबर आहे न कळत. कारण कस्टमर आहे, त्याचं जे सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये तुला प्रत्येक वेळेला प्रत्येक पॉईंटला नजरे घालून सगळं प्रॉम्प्टली घालायचं असतं, एकही चूक होता कामा नये. मग त्याच्यासाठी तुला वर्तमानातच राहावं लागतं ना काय. मग ते झाल्यानंतर घरी आल्यावर माणसं काय म्हणतात, स्ट्रेस आला लागतो का, तर वर्तमानात सतत राहिल्यामुळे स्ट्रेस आला. पण तुम्ही जर ती स्टेट एन्जॉय केली ऑफिसमध्ये, तर घरी आल्यानंतर तुम्हाला स्ट्रेस येणारच नाही. मग 1 कप चहा 2 कप चहाची गरज लागणारच नाही स्ट्रेस घालवायला. मग वर्तमानात घरी आल्यानंतर सुद्धा वर्तमान काळातलं ध्यान फार सुंदर आहे. बरोबर, ट्रायल अँड एरर बेसिसवर पुष्कळ गोष्टी करता येतात. आपल्या डोक्याने आपण पुष्कळ गोष्टी करून पाहाव्या, नाही जमल्या सोडून द्याव्यात, पण ध्यान कधीही सोडू नये. ते भूतकाळात रमणारं ध्यान असो, नाही तर भविष्यकाळाचा वेध येणारं ध्यान असो, त्याला एवढंच सांगायचं, बाबा रे आपल्याला वर्तमान काळात राहायचं आहे सगळं ध्यान लागेल, काही अर्थ नाही. म्हणजे वर्तमान काळात राहणं आता ध्यानाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार. प्रश्न आहे हो. विचारांची फ्लो पूर्णपणे थांबतो, मन शांत शांत होत राहतं आणि निर्विचार अवस्था येऊ पाहते. त्या अवस्थेमध्ये यांनी जसं सांगितलं करंट लागतो, यांनी जसं सांगितलं मी एवढा काळ स्वतःला विसरून जातो, ही अवस्था यायला लागते, त्याला निर्विचार. आणि असं कधी समजू नये की मला विचार येत आहेत म्हणजे मी काहीतरी विचित्र आहे किंवा माझ्या स्वभावामध्ये दोष आहे. काय दोष हा मालिन्यामध्ये आहे मनाचा. मनाचं मालिन्य म्हणजे तुम्ही दुसऱ्याबद्दल काही वाईट विचार करता अशातला भाग नाही, पण जन्मोजन्मीचे मनावर झालेले संस्कार असतात. ते संस्कार एका क्षणामध्ये वाईपआउट करणं शक्य नसतं. याचं साधं आणि सोपं गणित असं आहे की जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेला आत्मा शरीरातनं विलग होतो, शरीर कलेवर राहतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्राणशक्ती नसते, चित्तशक्ती नसते, काही नाही, चैतन्य हरवतं त्याच्यात. मग आत्मा जेव्हा शरीरापासून विलग होतो तर त्याला एकट्याला कुठेही जायला आवडत नाही, तो स्वतःबरोबर सोबती शोधतो. आणि तो सोबती म्हणजे काय, तर त्या शरीरामध्ये विहरत असणारं जे मन आहे ते आत्मा स्वतःच्या बरोबर घेऊन जातो. आणि तो आत्मा जेव्हा पुढचा जन्म घेतो तोपर्यंत त्या मनाला तो वैश्विक मनाशी जोडून ठेवतो. वैश्विक मन ही फार मोठी संकल्पना आहे. आकाशामध्ये म्हणजे आकाश पोकळीमध्ये त्या वैश्विक मनाचा संचार असतो. अख्खं म्हणजे अख्खं विश्व, अखिल ब्रह्मांड त्या वैश्विक मनाशी जोडलेली असतात. त्या करंटवर आपण चालतो. कारण म्हणूनच परमेश्वर इतका हुशार आहे की त्यांनी मन नावाचा कुठलाही अवयव शरीरात ठेवलेला नाही. आत्मा असं म्हणेल का की ते ब्रेक पडले त्याचा मी हात घेऊन जातो, शक्य नाही ते. मग कुठला एलिमेंट घेऊन जाणार, कुठलं तत्व घेणं, ते मनतत्व घेऊन जातं त्याच्याबरोबर. जसं आत्म्याला स्वतःचं अस्तित्व असतं तसं मनालाही असतं. मनाचा DNA असतो तसाच आत्म्याचाही DNA असतो. आत्मा आणि मनाचा DNA ज्या वेळेला मॅच होतो आणि त्यावेळेला जो पुनर्जन्म होतो तो अतिशय सक्षम पुनर्जन्म असतो. मग त्याला आपण म्हणतो याच्याकडे काहीतरी ईश्वरी अधिष्ठान आहे, याच्याकडे काहीतरी अंशात्मक ईश्वरी शक्ती आहे, किंवा अंशात्मक जे अवतार होतात त्यांचं मनाचा DNA आणि आत्म्याचा DNA अतिशय परफेक्ट मॅच असतो. तो सतत वर्तमान काळात राहणारा DNA असतो. पण हे रेअर केसेसमध्ये घडतं. म्हणून आपण नेहमी, तुम्ही काय म्हणाल होतं, मनाचं काय विचार ना, विचारशून्य अवस्था करण्यासाठी ध्यान करायचं. ध्यानाची व्याप्ती वाढवा, विचारशून्य अवस्था फार लवकर साधली जाते. आणि विचार कसले असतात, तुम्ही गृहिणी असाल, नोकरदार असाल, काही असाल, जेव्हा ऑफिसला काय करायचं, घरी आल्यानंतर डब्याची दुसऱ्या दिवशीची व्यवस्था काय, आत्ता रात्रीचा स्वयंपाक काय करायचं आहे, ह्याची जी सगळी चक्र चालू असतात की नाही, ती चक्र कुठेतरी भेदन करायचा विचार करत राहा.
की माझ्या वाचून सगळं अडतं हे जेव्हा आपल्याला वाटत राहतं तेव्हा आपल्या मनाला विचार शून्य अवस्था कधीच येते. पण माझ्या वाचून कोणाचंच काही अडत नाही ही जेव्हा संकल्पना तुमच्या मनामध्ये दृढ होते त्यावेळेला तुमच्या विचारांचं जे विश्व आहे ते विरायला सुरुवात होते. हे आपण ते पुस्तकामध्ये पिंपळाचं पान ठेवतात बघा, आणि ते कसं त्याला जाळी पडते, पण त्या जाळीला तुम्ही जर असं चुरडलं तर त्याचे तुकडे होतात की नाही. मग मन हे पिंपळ पानासारखं आहे, हिरव्यागार पिंपळ पानासारखं. ते अध्यात्मामध्ये किंवा ध्यानामध्ये असं कुठेतरी ठेवून द्यावं लागतं, तेव्हा त्याच्यामध्ये ती जाळी निर्माण होते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच पुरत नाही. ते जाळीदार पिंपळ पान आहे. मग त्या जाळीदार पिंपळ पानावरती तुम्ही श्रीकृष्ण रंगवू शकता, महाअवतार बाबाजी रंगवू शकता, शंकर महाराज रंगवू शकता, पण त्याला सुद्धा कधीतरी विरून जायचंच आहे ना, काही रंगवलं तरी त्याच्यावर. ते रंगवणं म्हणजे पुन्हा अशात तरी गुंतणं आहे. त्याच्यापेक्षा ते जाळीदार पिंपळ पान हे मी वाऱ्यावर सोडून द्यावं, म्हणजे पूर्णतः निर्विकार निर्विचार अवस्था. आपल्याकडे हिरवी पानं खूप आहेत आपण जमा केलेली, आणि ती रोजच्या व्यवहारामध्ये आपण त्याचा पत्ते पिसल्यासारखा वापर करतो, पण ती कधी ध्यानामध्ये ध्यानाच्या डायरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यावीशी वाटत. त्याचा विचार जरूर करा. जमीन आसमानाचा फरक आहे. महाराजांनी स्वतः सांगितलंय की महाराज नेहमी म्हणतात की हे पोथ्या पुराण, शंकर गीता, शंकर लीला, भगवद्गीता, आणखी काय असेल, हनुमान चालिसा असेल, म्हणजे ही सगळी तुम्ही पांघरलेली पांघरुण आहे. ती ज्या क्षणी तुम्ही फेकून द्याल त्या क्षणी मुक्ततेचा अनुभव येईल. मी मगाशी पंकजचं नाव घेतलं, हा पंकज आहे तो आणि त्याची बायको रसिका, हे दोघं जण एवढ्या मोठ्या पुराण वाचायचे, स्तोत्र मंत्र आरत्या अंक तंक, त्याच्यातच त्यांचं गुंतलेलं होतं सगळं. ज्या वेळेला मी सांगितलं हे सगळं फेकून द्या एका क्षणामध्ये, त्यावेळेला त्यांच्यापासून त्यांना मुक्ती मिळाली. आता एकही स्तोत्र म्हणतात का विचारा, आणि किती आभाळ मोकळं झालंय ते तुम्ही दोघांना विचारा. त्या दोघांना ही पांघरुण मनाच्या वरती आपण जी लादून घेतलेली आहे ती फेकून द्यायला पाहिजे, तरच तुमचं मन मोकळं होईल, नाही तर मोकळं होणार नाही. मी त्याच्यामधलं एक तुम्हाला इंटेन्स उदाहरण सांगतो. ठाण्यामध्ये स्वामी आनंद ऋषी म्हणून होते. ते रजनीशांच्याकडनं त्यांनी नवसन्यास दीक्षा घेतली. तर त्यांची वैयक्तिक साधना खूप होती, पण रजनीशांकडनं त्यांनी दीक्षा घेतली होती. तर त्यांना एक दिवशी स्वप्न दृष्टांत झाला की रजनीश हा तुझा मोक्षगुरु आहे, त्याला अजिबात सोडू नकोस. त्याच्याबद्दल लोकांनी किती गरळ ओकू दे, त्याच्याबद्दल जगताने कितीही टीका करू दे, त्याला तू सोडू नकोस मोक्षगुरूला. आणि मग जेव्हा यांचं ते ध्यानासंबंधी त्यांचं जे वेळ वाढत गेलं, तिला वेळ नाही म्हणतात, पण त्यांची व्याप्ती वाढत गेली. आता असतात ना आपल्या आजूबाजूला टीकाकार, माझं मगाशी कसं जॉन्सन बेबीचं भूत होतं तसे टीकाकार असतात आपल्यावर. तर एक जण आला त्यांच्याकडे आणि ते म्हणाले, काय तुम्ही सारखं ओशो ओशो चालतंय रजनीसाठी, एवढा काय तुमचा गुरु सक्षम आहे? तर ते त्याने पण वाद घातला की नाही, माझा गुरु सक्षम आहेच आणि तो माझा मोक्षगुरु आहे. तर ते म्हणजे काय पुरावा आहे तुमचा मोक्षगुरु आहे? म्हणजे पुरावा मी असं काही देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही पुरावा देऊ शकत नाही तर मी तुमची परीक्षा घेणार, परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय परीक्षा घेणार? तर ओशोची तुमच्याकडे जेवढी पुस्तकं आहेत तेवढी पुस्तकं सगळी इथे मांडा, आणि त्याच्यावर तुम्ही माझ्यासमोर त्या पुस्तकांवर लघवी करून टाकता, तर मी तुम्हाला मानेन की तुम्ही तुमच्या गुरूंच्या बद्दल तुमच्या निष्ठा कट्टर आहे. तर त्यांनी एक क्षण पण विचार केला नाही आनंद ऋषी. ते काय म्हणाले की इथे लघवी करायची का माझ्या टॉयलेटमध्ये जाऊन करायची, मी तिथे पुस्तकं मांडतो होती सगळी, एवढी तयारी आपली आहे का? हा विचार जेव्हा आपण करतो ना, मला जेव्हा त्यांनी हे स्वतःच्या तोंडून हातीला सांगितलं, जेव्हा मी अक्षरशः थरारून गेलो, म्हटलं ह्याला म्हणतात निष्ठा. नाहीतर एखाद्याने काय म्हटलं असतं की तू चालता हो माझ्या घरातून, तुला असं वाटतंच, असे विचार येतातच कसे तुझ्या मनात. पण त्यांनी काय नाही, शांतपणे सांगितलं, इथे हॉलमध्ये का टॉयलेटमध्ये, एवढंच तू मला सांग, मी करतो. कारण त्यांना हे पटलं होतं की जरी ते तत्वज्ञान मी किती कोळून पेलं
तरी सुद्धा एक तत्वज्ञान म्हणून त्याचा अभ्यासासाठी मला उपयोग आहे. पण माझी ती जीवन प्रणाली होऊ शकत नाही, माझी ती जीवनशैली होऊ शकत नाही. त्या जीवनशैलीमध्ये जर मला जायचं असेल तर मला रजनीशांनी जे ध्यान शिकवलं, जे ध्यानाचे प्रकार सांगितले, मग त्याच्यातलं नटराज ध्यान आहे ते नाचण्याचं ध्यान आहे. कारण त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही देहभान हरपता, टॉक्सिन बाहेर पडतात. हे वयाच्या मानाने ते ध्यान करू शकत नव्हते, तर ते म्हणे माझं जे सहज ध्यान आहे ते मी करू शकतो. पण जेव्हा ते ध्यानामध्ये अतिशय घडून जात असत तेव्हा तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर हे जिवंत आहे का गेले. इतकं ते प्रगाढ ध्यान असायचं त्यांचं, मी पाहिलेलं आहे. आणि ते दुसरं काहीही बोलत नसत. ओशो शिवाय त्यांना विषय नव्हता. ओशो ही विवादास्पद व्यक्तिमत्व आपल्या भारतीयांनीच बनवलेलं आहे. ते विवादास्पद नव्हतं, ते काळाच्या पुढे बघणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की समस्त मानवजात एका कड्याच्या टोकावरती आलेली आहे आणि कधी तिचा कडेलोट होईल हे सांगता येत नाही. मग त्यांना म्हटलं कोणीतरी, किंवा तुम्ही नाही का वाचू शकत. तर मी ठेकाने घेतला प्रत्येकाला वाचवायचा. प्रत्येक जण स्वतःचा गुरु होऊ शकतो. त्याला ओशोची गरज नाही, किंवा त्याला रमण महर्षींची गरज नाही, किंवा त्याला कृष्णमूर्तींची गरज नाही. तत्वज्ञान कोणून पेल कृष्णमूर्तींचं. कृष्णमूर्ती गेली देव सोडून. तुम्ही कृष्णमूर्ती करून काय करणार आयुष्य? तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये कृष्णमूर्ती उतरलेत का? तुमच्या प्रॅक्टिकल डे टू डे लाईफमध्ये रजनीश उतरलेत का? हे जेव्हा तुम्हाला प्रश्न तुमचा मन तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्हाला उत्तर येतं नाही उतरलं. मग ते जर उतरले नसतील तर ते उतरण्यासाठी त्याने जी प्रक्रिया सांगितली, ध्यान प्रक्रिया, आणि त्याच्यामध्ये त्यांना जी निष्ठा अपेक्षित आहे गुरुप्रती, तेवढं आपण करायला पात्र आहोत की नाही, तेवढी आपली काय म्हणतात मॅच्युरिटी डेव्हलप झाली की नाही हा विचार करा. आणि ध्यानामध्ये सुद्धा व्यवहारात जशी मॅच्युरिटी डेव्हलप व्हावी लागते तशी ध्यानात पण डेव्हलप व्हावी लागते. तरच हे तत्व तुमच्या हाती येतं. म्हणून याने तो प्रश्न विचारला की वर्तमानात राहणं शक्य आहे का? सहज शक्य. त्या प्रणालीमध्ये स्वतःला बुडवलं तर वर्तमानात राहणं सहज शक्य. त्याच्यामध्ये काही फरक नाही. कोणाला बोलायला काय आहे प्रश्न? कोणाला नसेल कोणाला प्रश्न तर आपण थांबूया. पण आता हे ध्यान केलं 20 मिनिटं, आता आपण संध्याकाळच्या वेळेला तर आता मी जर रात्री ध्यान केलं घरी, म्हणजे मी करतो म्हणजे लाईट बंद झाल्यानंतर 1 वाजता 2 वाजता 3 वाजता त्यावेळेला आपण डोळे जेव्हा बंद करतो तेव्हा बारीक काळा प्रकाश दिसतो. कधी रात्री आपण लाईट बंद केलं नाही. आता जेव्हा आपण केलं तेव्हा लाईटचा प्रकाश पडतो आपल्या डोळ्यासमोर. आणि हे जर ध्यान आपण सूर्योदयाच्या वेळेला केलं, सूर्योदय होतो तेव्हा त्यावेळेला काय होतं की डोळ्याच्या समोर जर पांढरा पडदा दिसतो तर लाल असे कलरफुल हे दिसतात. पण रात्रीच्या वेळेला ते तसं होत नाही. तर बरोबर रात्रीच्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला ते ध्यानात म्हणजे असून म्हणजे ध्यानात जाण्यासाठी आपण मग विदाऊटमध्ये कुठेतरी म्हणजे धनकवडीला गेलो आहे, गिरनारला गेलो आहे किंवा नर्मदेला गेलो आहे असं इमॅजिन करावं लागतं. किंवा नाहीतर अजून ते जाण्यासाठी मग एखादं स्तोत्र म्हणतो आहे किंवा शंकर भावनी म्हणतो आहे किंवा काय म्हणतो आहे, मग तेव्हा ते मन शांत झालं का मग ते एकदम शांत होतं. तर मी काय माझा प्रश्न असा आहे की मी रात्री ध्यान केलं, संध्याकाळी केलं आणि उजेडाच्या वेळेला केलं, जेव्हा तो पांढरा प्रकाश किंवा काय डोळ्यासमोर येतो बाई विचार जर सोडा तुम्ही तर ते जे पडदा जो येतो ते कसंही करतो. मग त्याच्यासाठी तुम्ही जे रात्री ध्यान करता की नाही ते सर्वोत्कृष्ट ध्यान आहे. त्याचं कारण आहे डोळ्यासमोर अंधार आहे आणि अंधार कोठडीतच श्रीकृष्ण जन्माला येतो, एवढं लक्षात ठेवायचं. अंधार कोठडीमध्येच तो ध्यानाचा स्पार्क उदयाला येतो आणि तो स्पार्क एकदा का पडला की तो अग्नी हळूहळू तो निखारा फुलवण्याचं काम तुमच्याकडे आहे ध्यानाचं. मग तुम्ही हा विचार करायचा नेहमीच तो. मग त्यावेळेला मी नर्मदेला गेलो, मी गिरनारला गेलो, म्हणतो कुठेही गेलं नाही. तुम्हाला कंसाच्या बंदिवासात टाकलेलं आहे अंधार कोठडी. तुम्हाला फक्त श्रीकृष्णाला जन्माला घालायचे. श्रीकृष्ण जन्म म्हणजे स्पार्क आहे आत्म्याला ध्यानाचा, त्याचा निखारा फुलवायचा.
नाही. म्हणजेच काय आहे की तुमचं हे जे भटकण आहे ध्यानामधलं हे थांबवा. मी यांना जसं सांगितलं कारण तुमच्या स्वभावामध्ये असेल तुम्ही मॉल खूप फिरता, अध्यात्माचे मॉल फिरतात. हो, आणि तुमच्या अध्यात्माच्या मॉलमध्ये शॉपिंग पण खूप चालू असतं, विंडो शॉपिंग. बरोबर आहे. याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, इकडे काय आहे, तिकडे काय आहे, या खिडकीतनं डोकावं, त्या खिडकीतनं डोकावं, जिथे छान वाटतं तिथे आत उडी मारून जा. काय करायचंय? कुठेही कुठल्याही मॉलमध्ये जाऊ नका, कुठल्याही ठिकाणावरती फिरायला जाऊ नका ध्यानामध्ये. मगाशी मी जसं यांना सांगितलं तसं की तुमच्या मनाला तुम्ही कमांड द्या, आपल्याला कुठेही फिरायला जायचं नाही, मला फिरायला जाणं परवडत नाही हे मनाला सांगा. माझ्या खिशाला नाही परवडत. फुकट जरी मना म्हणजे मनाच्या प्रक्षेपणाने गेलं तरी सुद्धा परवडत नाही. अहो एक वेळ तुम्ही AC फर्स्टचं तिकीट म्हणजे फर्स्ट क्लास ACचं तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता ट्रेनने, ते परवडेल तुम्हाला. पण मनाचं जे भटकणं आहे ते कधी परवडत नाही, कारण ते फार एक्सपेन्सिव्ह असतं. कारण मग त्याला तीच सवय लागते की हा बसला मिटले रे मिटले डोळे की चाल लागेल मला. हे मनाला माहिती असतं ते आपोआप तुम्हाला त्या पायऱ्यांवरनं नेतं. आणि मग तुम्ही त्या पादुका, मग तिथे ती दत्तमूर्ती, मग तिथून खाली धुनीवर येता, मग तिथे जेवायला बसता, प्रसाद म्हणून येतात सगळं. आणि मग खाली आल्यानंतर म्हणतात माझीच केलं म्हणजे पाय फार दुखायला लागतात. हे सगळं तुमचं मन तुम्हाला एवढा एक्सपेन्सिव्ह प्रवास घडवतं. कशासाठी तो प्रवास पाहिजे तुम्हाला? तुम्ही जर जागेपणी स्वतःच्या पायांनी जर गिरणारला जाऊ शकत असाल तर मनाच्या द्वारे जाण्याची गरज काय? काही गरज नाही. काही गरज नाही. दणकवडीला जाता कशाला बोंबलायला? महाराजच विचारतात येतो कशाला बोंबलायला इथे, मी काय करणार आहे तुझं, तू जातो का परत. म्हणजे महाराज जेव्हा तुम्हाला झिडकारतात ना, कशाला येतो याचं कारण आहे भटकणं बंद झालं पाहिजे. मोदी म्हणाले होते ना एक आत्मा भटक राहिली कुठे आपल्या ह्याच्यामध्ये. तशा आपल्याला आपण कशाला आपला आत्मा भटकवायचा सगळीकडे, तसा प्रकार आपल्या बाबतीत आहे. आपण ते भटकणं बंद करा. तुम्ही त्या अंधारामध्ये बसा. फक्त एवढंच म्हणायचं, कृष्ण जन्म अंधार कोठडीत होता हे एकदाच म्हणायचं, नाही तर तोही तुम्ही जग करत बसा. कृष्ण जन्म अंधार कोठडीत होतो. अंधार कोठडीमध्ये तो स्पार्क पडणारे ज्ञानाचा, तो स्पार्क पडू द्या. तो पडल्यानंतर काय मजा येते ते तुमचं तुम्ही आलं, तुमचं भटकणं म्हणजे. आणि जागृत अवस्थेत जे तुम्ही भटकताना ते कमी करा, म्हणजे ध्यानात पण भटकणं कमी. एवढं लक्षात. आतापर्यंतच्या अनुभवानं तुम्ही लक्षात घ्या. आतापर्यंत एवढं तुम्ही सगळ्या जागी जाऊ नका, भटकून आला. तुम्हाला वैयक्तिकरित्या काय मिळालं, काय मिळालं याचं मला प्रांजळपणे उत्तर. मी मिळालं ती गोष्ट सोडून हो, पण बरोबर आहे. पण असं तुम्ही किती जणांना म्हटलं की तुम्ही मिळालं. हे बघा, हे भटकणं कमी जेव्हा होईल त्यावेळेला शनिवारी मारुती, मंगळवारी गणपती, नाही ऐका, असं लोक करतात. शनिवारी मारुती, मंगळवारी गणपती, सोमवारी शंकराच्या देवळात, शुक्रवारी जगदंबेच्या देवळात. हे सामान्य स्तरावरचं भटकण आहे. पण तुमचं विंडो शॉपिंग वेगळं आहे, तेही थांबवा असं मी म्हणतो. काही गरज नाही त्याची. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही हे थांबवा. प्रगती करायची नसेल जर ते चालू आहे ते चालू करा. आपल्याला म्हणजे मग तुम्ही आपल्या मनाची समजूत काढा. आपल्याला मागच्या गोष्टीची घेणं देणं नाही, आपल्याला वाटायचं. बरोबर आहे का मी सांगतो ते? थांबूया का आपण, का कोणाला अजून काही विचारायचं? मगाशी जे ध्यान आपण केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान जे केलं मी बासुरीची ट्यून जी लावतो ते बासुरीच्या ट्यून, ही बासुरीची ट्यून जाते. तरी कुठले वेगळे ट्यून असू शकते. पण आत्ता जे काही ध्यानामध्ये जे झालं ते डोळे बंद करणार तर काही विचार मागचे पुढचे येऊन जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे ते निघून गेलं. जसं नदी वाहते त्याप्रमाणे तो कचरा निघून गेला. त्यानंतर साधारण एक छटा दिसल्या अशा
मोरपिसाच्या छटा म्हणजे त्याच्याशी कनेक्टेड ती ट्यून चालू होती म्हणून त्या छटा दिसल्या की मोरपिसाच्या त्याच्यात वेगवेगळे रंग त्याच्यानंतर मयूरचा डोळा दिसणं वगैरे अगदी समोर असं पाहिजे ठीक आहे या गोष्टी हा झाला हा एकदा घरी ध्यान करताना माणूस पण सुटलं आणि ध्यानाला लागलं त्यावेळेस प्रचंड एवढं हे झालं उलटापालट झाल्यासारखं झालं की मी असं वाटतं आकाशामध्ये कोणीतरी उलटं सुलटं घेऊन चाललं आणि खोट्या ढवळायला लागलं ह्या ज्या गोष्टी होत्या त्या या गोष्टी होत्या की आता मी झालं आणि मग मध्येच कुठलेतरी विचार येईल ते विचार म्हणजे जाऊन परत त्या गोष्टी मेरी गोडा याला म्हटलं मनाचं प्रक्षेपण म्हणजे इमॅजिनेशनच्या वरच्या स्तरावर तुम्ही जाताय त्या प्रक्षेपणावर ते तुम्ही स्वतःच्या बुद्धीने इमॅजिनेशन करत नाही ते आपोआप होतं इमॅजिनेशन कल्पना चित्र रंगवलं जाते मूर्तीस मोराचा डोळा त्या डोळ्यासमोर येणं किंवा मी हवेमध्ये कुठेतरी आहे मी रटांगळ्या खातो किंवा उलटा सुलटा कसाही फिरतो हे मनाचं पूर्ण प्रक्षेपण हात धरून घेऊन चाललं अगदी ही अवस्था केव्हा येते मी मगासपासून कंटेन्स करून सांगतो ध्यान पक्क झालं की ही अवस्था येणं चांगलं आहे की तुम्ही हलकेपणा अनुभवणं किंवा तुम्हाला शरीराला हलकेपणा जाणवं ध्यानात आणि ध्यान झाल्यानंतर जडावस्था जाणवं हे ध्यान जर पक्क होत असेल तर ते अवस्था येतात नाही तर हे कुठेतरी ऐकलेलं असेल तर त्याच्यामुळे मनाचं ते कल्पना चित्र निर्माण होतं त्याच्यामध्ये आणि मग मन त्या पद्धतीने कल्पना रंगतो मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की तुमच्या हे जे अनुभूती आहे अनुभूती घ्यायला अनुभव म्हणून हा खोटा आहे असं मी म्हणणार नाही डोळ्यासमोर आपोआप होते याचं कारण मनामध्ये आता मी मगाशी काय सांगितलं होतं की कृष्णाच्या बासरीचे जे सूर आहेत ते आपल्या 7 चक्राशी निगडीत आहेत मग तो शब्द तुमच्या मनाने घट्ट पकडला आणि कृष्ण म्हटल्यानंतर मोराचा डोळा हे सगळं तुम्हाला दिसायला लागेल म्हणजेच आपण आतमध्ये घट्ट काय पकडून ठेवतो त्याच्यावरती हे कल्पना चित्र अवलंबून असतं आतमध्ये कुठलं काही पकडायचंच नाही आहे कुठला विचार पकडायचा नाही म्हणून तर अवलोकन ते करायचं असतं आणि म्हणून मी सांगितलं की मग तुमच्यासाठी 1 तास ध्यान मी सांगेन किंवा 20 मिनिटं ते यांच्यासाठी नाही याचं कसं 20 मिनिटं मग 1 तास ध्यान करा म्हणजे मग कल्पना चित्राचं रंगवून फार कमी आणि कॉन्सन्ट्रेट यांना सांगितलं की इथे दृष्टी लावायची कसं श्वास आला गेला त्याला इथे बांधून ठेवा तुम्ही इथे बांधून ठेवा इथून हालायचं नाही हा मग इथे हालायचं नाही हे त्याला सांगायचं ते खाली त्याला बांधून ठेवणार आहे तुम्ही इथे बांधून ठेवायचं भोईच्या इथे पण गेलं नाही पाहिजे इथे पण गेलं नाही पाहिजे वरती पण गेलं नाही पाहिजे काही जण म्हणतात अहो ते कसं इथे थर्ड आय असतो ना अहो तो थर्ड आय तुला मग तू ते खेळा ठोकून बघितलं पाहिजे तुझा थर्ड आय आहे का तिथे म्हणून ते शंकराच्या फोटोमध्ये काल्पनिक तो थर्ड आय दाखवलेला आहे थर्ड आयचा अर्थ काय पूर्ण ज्ञान आणि ते पूर्ण ज्ञान ज्या योग बलाने ज्या देहाला ज्या योग्याला प्राप्त होतो त्याचं तो 3रा डोळा उघडतो म्हणजे त्याला पूर्ण ज्ञानावस्था प्राप्त होतो शिव म्हणजेच पूर्ण ज्ञान आहे त्याला ती अवस्था म्हणून तो 3रा डोळा दाखवलेला आणि ज्ञानात 3रा डोळा उघडल्यानंतर वडवानळ पेटतो वगैरे किंवा सगळं भस्म होतं याचा अर्थ काय आहे 3रा डोळा उघडल्यानंतर पूर्ण ज्ञानाने अज्ञानाचं भस्म होतं एवढं लक्षात ठेवा काय असं म्हटलं नाही का डाळत वेळत सुटत नाही ते सिनेमामध्ये वगैरे ठीक आहे सिरियलमध्ये ठीक आहे असं आहे त्यामुळे कल्पना चित्र रंगवतं का आपलं मन आणि त्या कल्पना चित्रासाठी आपल्या मनाने कुठला शब्द घट्ट पकडून ठेवला याचा शोध घेणं म्हणजे सुद्धा अंतरीचा मागोवा तुम्ही तो घ्या बघा काय होतं आणि इथं कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त म्हणजे मग तुमची तंद्री लागायची ठीक आहे मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर आपण थांबूया